नमस्कार, मी महेश पाटील मुंबई एक्वाटिकमधून बोलतो आहे. एक्वेरियममधील सजावटीकरता मी विविध प्रकारच्या वस्तू बनवतो आहे. जसे टॉईज, वॉटरफॉल, सँडफॉल हे सर्व एक एक करून मी आपल्याला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे. तर या व्हिडिओला आपण संपूर्ण बघावे आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा नवीन प्रकारचा बनवलेला वॉटरफॉल आहे. त्याचा आपण टँकवरील कवरसाठी सुद्धा उपयोग करू शकतो. हा वॉटरफॉल अशा प्रकारे टँकवरती ठेवता येईल. या वॉटरफॉलकरता अशा प्रकारचं पॉवर हेड यूज करता येईल, वापरता येईल. या वॉटरफॉलला आपण कनेक्शन करणार आहोत, त्या दोन्ही स्ट्रेंथ आपण यूज करणार आहोत. ह्या वॉटरफॉलला आपण एक वॉटरफॉलसाठी एक नवीन पाईप जॉईन करणार आहोत आणि तो पाईप आपण मशीनला पॉवर हेडला जॉईन करणार आहोत. त्यानंतर आपण मशीन हे पॉवर हेड आहे ते पॉवर हेड आतल्या सँडफॉलला आपण यूज करणार आहोत, त्याला वापरणार आहोत, त्याला जॉईन करणार आहोत. अशा प्रकारे पॉवर हेड जॉईन केल्यानंतर आपण वॉटरफॉल व्यवस्थित सेट करणार आहोत, ठेवणार आहोत. त्यानंतर जो पाईप पाडला होता त्याचा आपण वरच्या वॉटरफॉलला कनेक्शन करून आपण चालू केलेलं आहे. चालू केल्यानंतर वरती आपला वॉटरफॉल आहे आणि हा वॉटरफॉलचं पाणी पुन्हा आपल्या टँकमध्ये जाणार आहे. आणि खाली आपण सँडफॉल केलेला आहे. त्या सँडफॉलचंही कनेक्शन आपण एकाच पॉवर हेडला दिलेलं आहे. अशा प्रकारे पाण्यामध्ये वॉटरफॉल म्हणजे सँडफॉल खूप सुंदर असं दिसतो आहे हा. आणि ही एक सुंदर कल्पना आहे. फिश टँकमध्ये पाण्यामध्ये ही वॉटरफॉल आणि पाण्याच्या वरतीसुद्धा आपण वॉटरफॉल बनवलेला आहे. हे दोन्ही प्रकारचे वॉटरफॉल एकाच मशीनवरती एकाच पॉवर हेडवरती ऑपरेट होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाण्याचा खळखळाट, वाहत्या पाण्याचा प्रवाह, त्याचा आवाज, पाण्याचा प्रवाह नवचैतन्य निर्माण करतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार आपण हा वॉटरफॉल बनवलेला आहे. त्याचा आवाज, पाणी पडण्याचा आवाज, त्याचा खळखळणारा आवाज आपल्या घरामध्ये नवचैतन्य निर्माण करेल. आणि फॉल आणि वॉटरफॉल असे दोन्ही प्रकारचे एक्वेरियमसाठी सजावटीकरता हा एक उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे पॉवर हेड वापरू शकतो आपण. जास्त स्पीड आपल्याला हवा असेल तर थोडं मोठा पॉवर हेड वापरू शकतो. मग असे दोन्ही प्रकारचे कनेक्शन असलेले दोन्ही आउटलेट असणारे वॉटरफॉल पॉवर हेड आपल्याला वापरायचे आहेत. हा छोटा पॉवर हेडसुद्धा आपण वापरू शकतो आणि त्याप्रमाणे आपण स्पीड त्याचा अरेंज करू शकतो. जास्त स्पीडचा हवा असेल तर मोठा वापरायचं, कमी स्पीडमध्ये हवा असेल तर छोटा वापरावा. आणि जशी टँकची साईज असेल त्याप्रमाणे छोटा मोठा पॉवर हेड आपल्याला वापरता येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बघा, लाईक करा, सगळ्या मित्रमंडळींना पाठवा. आणि फिश टँकच्या सजावटीकरता एक नवीन पर्याय म्हणून याचा आपण मार्ग निवडला तर काही हरकत नाही.